विद्यार्थी मित्रांनो, आपण इंटिग्रेशन हा भाग पाहणार आहे. तर इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, तर केअरफुली लक्ष द्यायचं. इव्हॅल्युएट इंटिग्रल लॉग ऑफ लॉग एक्स, इंटिग्रल लॉग ऑफ लॉग एक्स प्लस 1 अपॉन log x whole square dx. तर इथे आपण दोन्ही याला आपण इंटिग्रेशन सेपरेट करणार. दोन फंक्शन आहेत तर इंटिग्रल लॉग ऑफ लॉग एक्स याला एक ने गुणून टाकू आपण 1 इंटू dx प्लस इंटिग्रल 1 अपॉन लॉग ऑफ एक्स होल स्क्वेअर dx. याला आपण इंटिग्रेशन बाय पार्टली सॉल्व करू. लॉग एक्स ॲज ए फर्स्ट फंक्शन, 1 ॲज ए सेकंड. याला इंटिग्रेशन बाय पार्ट यूज केला आपण तर फर्स्ट फंक्शन लॉग ऑफ लॉग एक्स इंटिग्रल ऑफ सेकंड दॅट इज 1 dx मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट लॉग ऑफ लॉग एक्स इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड इंटू dx. आणि या दुसऱ्या इंटिग्रलला तसंच राहू द्या 1 अपॉन लॉग एक्स होल स्क्वेअर dx. आपण पहिल्या इंटिग्रेशनला इंटिग्रेशन बाय पार्ट यूज केलं. त्याला सॉल्व करू आपण. लॉग ऑफ लॉग एक्स इंटू 1 चं इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू एक्स देणार x मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. बेसिक फॉर्म्युला लॉग एक्स चा तर 1 अपॉन लॉग एक्स. या लॉग एक्स मध्ये कंपोजिट फंक्शन झालं तर त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन एक्स इंटू या 1 चं इंटिग्रल येईल एक्स इंटू dx प्लस पुन्हा या इंटिग्रलला कसं जाऊ द्या 1 अपॉन लॉग एक्स होल स्क्वेअर dx. इथे आपण इंटिग्रेशन बाय पार्ट यूज करून राहिलो आणि त्याला आपण सोडवत आहोत. हा x कॅन्सल होईल. x आपण आधी लिहून घेऊ x इंटू लॉग ऑफ लॉग एक्स मायनस इंटिग्रल. हा x कॅन्सल झाला. 1 अपॉन लॉग एक्स आहे आणि आपण डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये आणणार तर याचा पॉवर होणार -1. त्याला पुन्हा 1 ने आपण गुणून टाकू dx प्लस इंटिग्रल 1 अपॉन लॉग एक्स होल स्क्वेअर dx. that is x log of log x. इथे पुन्हा आपण इंटिग्रेशन बाय पार्ट यूज करू. फर्स्ट फंक्शन log x रेज टू पॉवर -1 इंटू हा म्हणजे u आहे, हा म्हणजे v आहे. ठीक आहे. किंवा फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन म्हणून याला इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट into integral of second into dx. ब्रॅकेट कंप्लीट करा. म्हणजे एक्सपान्शन जे आहे ते याचं आहे आणि हे तिसरं इंटिग्रल तसंच राहू द्या 1 अपॉन लॉग एक्स होल स्क्वेअर dx. दॅट इज x लॉग ऑफ लॉग एक्स मायनस ब्रॅकेट मध्ये लॉग एक्स रेज टू पॉवर -1 1 चे इंटिग्रल येणार x मायनस याची डेरिव्हेटिव्ह पॉवर आधी -1 लॉग एक्स चा पॉवर 1 न कमी होईल -1 -2 डेरिव्हेटिव्ह काढताय आपण आणि लॉग एक्स मुळे कंपोजिट फंक्शन झालं त्याची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x आणि या 1 चे इंटिग्रल येणार x इंटू dx प्लस इंटिग्रल 1 अपॉन लॉग एक्स होल स्क्वेअर dx. याला सॉल्व करा. x लॉग ऑफ लॉग एक्स मायनस आता हा ब्रॅकेट आपण ओपन करून टाकूया इथे. ठीक आहे. मायनस x हा न्यूमरेटर मध्ये राहणार. लॉग एक्स चा पॉवर निगेटिव्ह आहे त्याला खाली घेऊन घेतला. आता पहा हा मायनस इंटू मायनस प्लस प्लस इंटू पुन्हा हा मायनस झाला. इंटिग्रल x कॅन्सल. लॉग एक्स चा पॉवर -2 आहे तर त्याला 1 अपॉन
लॉग एक्स होल स्क्वेअर डी एक्स. पहा पुन्हा एक्स लॉग एक्सला पॉवर -1 आहे, त्याला आपण डिनॉमिनेटरमध्ये आणला. लॉग एक्स हा मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस हा मायनस झाला. ठीक. आणि हा एक्स एक्स कॅन्सल झाल्यानंतर लॉग एक्स रेस्ट टू पॉवर -2 आहे, त्याला आपण डिनॉमिनेटरमध्ये आणला तर 1 अपॉन लॉग एक्स होल स्क्वेअर डी एक्स प्लस 1 अपॉन लॉग एक्स होल स्क्वेअर डी एक्स. हा प्लस आहे आणि हा मायनस आहे, दोन्ही कॅन्सल होऊन जाईल प्लस मायनस. मग शिल्लक राहिला आपल्याजवळ एक्स लॉग ऑफ लॉग एक्स मायनस एक्स लॉग एक्स. दोन्ही इंटिग्रल कॅन्सल झाले, सगळे इंटिग्रेशन काढून झालं, तर सगळ्या शेवटी काय लिहायचं आहे प्लस कॉन्स्ट ऑफ इंटिग्रेशन. नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे, सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आपण यूज करणार. काही एक्झाम्पल मध्ये इव्हॅल्युएट इंटिग्रल cos इनव्हर्स स्क्वेअर रूट एक्स इंटू डी एक्स. इम्पॉर्टंट मार्क करायचं. ओके. सोल्युशन इंटिग्रल cos inverse square root x dx. Now put square root x is equal to t. याची आपण डेरिव्हेटिव्ह काढणार तर 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट x dx इक्वल टू dt. दॅट इज dx इक्वल टू 2 स्क्वेअर रूट x ने करून टाका 2 स्क्वेअर रूट x इंटू dt. आता इथे आपण व्हेरिएबल मध्ये पहा काय फरक आहे. तर या साईडला x व्हेरिएबल आहे म्हणून dx ऑपरेटर आहे, या साईडला dt व्हेरिएबल आहे म्हणून संपूर्ण t व्हेरिएबल पाहिजे आपल्याला. तर 2 स्क्वेअर रूट x ची व्हॅल्यू आपल्याजवळ t इंटू dt. रिक्वायर्ड इंटिग्रल बिकम cos इनव्हर्स स्क्वेअर रूट एक्स म्हणजे काय केलं आपण t आणि या dx ची व्हॅल्यू आपल्याजवळ twice t dt. Here 2 is constant, take out common, t into cos inverse t into dt. तर अगदी पॅरलल प्रॉब्लेम आपण मागच्या पिरियडला x इंटू साइन इनवर्स x सोडवलं होतं, अगदी त्याच प्रमाणे याला सोडवायचं आहे. त्याचप्रमाणे सगळी ऍडजस्टमेंट काय करायची आहे तर केअरफुल शिकायचं. याला इंटिग्रेशन बाय पार्टनी सॉल्व्ह करू आपण. आता फर्स्ट फंक्शन कोणतं असेल लिएट रूल नुसार इनव्हर्स फंक्शन पहिल्यांदा लागते, अल्जेब्रिक नंतर लागतो. फर्स्ट फंक्शन cos इनव्हर्स t इंटिग्रल ऑफ t dt माइनस इंटिग्रल डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट that is cos inverse t integral of second t dt into dt. That is 2 cos inverse t. We know that integral of t is t square upon 2 minus integral. We know that derivative of cos inverse t minus 1 upon square root 1 minus t square into integral of t, that is t square by 2 into dt. Here या पूर्ण इक्वेशनला दोन्ही गुणा किंवा 1/2 इथे 1/2 चे कॉमन घेऊन टाकू आपण ते. ठीक आहे. 2 into t square cos inverse t. आता इथे जी ऍडजस्टमेंट आहे ती आपण कशा प्रकारे करणार. मायनस इंटिग्रल वर आहे हा मायनस टी स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट 1 मायनस टी स्क्वेअर इंटू dt. आता इथला हा 1/2 आणि इथला 1/2 आपण कॉमन घेतला तर तो साईड हा 2 कॅन्सल होतो. इथे टी स्क्वेअर cos इनव्हर्स t मायनस या इंटिग्रल मध्ये पहा आपण कशा प्रकारे ऍडजस्टमेंट करणार. तर 1 मायनस टी स्क्वेअर आहे तर 1 मायनस टी स्क्वेअर म्हणजे मायनस टी स्क्वेअरचा प्लस 1 जास्त झाला लगेच -1 लिहून टाकू इथे.
इंटू डी टी. डिनॉमिनेटर सेपरेट करा. टी स्क्वेअर कॉस इनव्हर्स टी मायनस, आपण हा 1 मायनस टी स्क्वेअरच्या खाली स्क्वेअर रूट 1 मायनस टी स्क्वेअर लिहिलं तर स्क्वेअर रूट 1 मायनस टी स्क्वेअर इंटू डी टी. आणि हा मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट 1 मायनस टी स्क्वेअर इंटू डी टी. ठीक आहे. आता इथे आपल्याला सॉल्व करूया. टी स्क्वेअर कॉस इनव्हर्स टी, दोन्हीला इंटिग्रल सेपरेट केलं तर मायनस इंटिग्रल स्क्वेअर रूट 1 मायनस टी स्क्वेअर इंटू डी टी. हा मायनस मायनस प्लस होईल. इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट 1 मायनस टी स्क्वेअर इंटू डी टी. दॅट इज टी स्क्वेअर कॉस इनव्हर्स टी मायनस स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. म्हणजे काय रिझल्ट सांगा ब्रॅकेटमध्ये एक्स बाय 2 म्हणजे टी बाय 2. ठीक आहे. स्क्वेअर रूट 1 मायनस टी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 दॅट इज 1 बाय 2 साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए दॅट इज साइन इनव्हर्स टी अपॉन 1. हा झाला. ठीक आहे. आणि याचे इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट 1 मायनस टी स्क्वेअर दॅट इज साइन इनव्हर्स टी. सगळे इंटिग्रल निघाले प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता टी ची व्हॅल्यू ठेवून द्या. टी किती आहे स्क्वेअर रूट एक्स, तर टी स्क्वेअर किती येणार एक्स कॉस इनव्हर्स स्क्वेअर रूट एक्स मायनस टी स्क्वेअर रूट एक्स बाय 2 स्क्वेअर रूट 1 मायनस टी स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस 1 by 2 sin inverse t means x plus sin inverse t means x plus c. That is how they are x cos inverse square root x. या स्क्वेअर रूट x ने आतमध्ये जर आपण गुणलं तर किती येणार ते पहा. स्क्वेअर रूट मध्ये येईल x मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. आता हा 1 by 2 sin inverse square root x plus sin inverse square root x, तर हा होईल 3 by 2 sin inverse square root x plus c is the required answer. नेक्स्ट एग्जांपल आहे next example is evaluate integral log of log x. Evaluate integral log of log x upon x dx. So integral log of log x upon x dx. कशा बरोबर आपण सबस्टिट्यूट ठेवणार तर पूर्वी आपण होमोस्टॅटिक प्रॉब्लेम देतो मी तुम्हाला, त्याला सोडवून पाहायचं. बरं ठीक आहे, नंतर बघूया. पुट log x equal to t 1 upon x dx equal to dt. Required integral become log. या log x ची व्हॅल्यू आपण ठेवली t आणि हा इथे 1 अपॉन x dx ची व्हॅल्यू मिळाली dt. log x चे इंटिग्रल कशा प्रकारे काढला आहे आपण log t into 1 into dt. फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन, याला इंटिग्रेशन बाय पार्टनी सॉल्व करा. फर्स्ट फंक्शन इंटिग्रल ऑफ सेकंड माइनस इंटिग्रल डेरिवेटिव ऑफ log t into integral of second into dt. That is log t 1 से इंटीग्रल लेना t माइनस डेरिवेटिव ऑफ log t 1 upon t into integral of t that is t into dt
दॅट इज टी लॉग टी मायनस हा टी कॅन्सल होईल तर 1 राहिलं. 1 चं इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू टी नी टी प्लस टी. आपल्याला टी मध्ये आन्सर नाही पाहिजे, आपल्याला लॉग म्हणजे एक्स व्हेरिएबल मध्ये आन्सर विचारला आहे तर टी ची व्हॅल्यू ठेवून द्या. टी इज लॉग एक्स into log of log x minus t is log x plus c is the required answer. Next example आहे evaluate integral t sin inverse t upon square root 1 minus t square into dt. सोल्यूशन सोपाच रिझल्ट आहे. t sin inverse t कशाची डेरिव्हेटिव्ह दिसते आपल्याला या फंक्शन मध्ये? sin inverse t ची डेरिव्हेटिव्ह दिसते. त्याबरोबर सबस्टिट्यूट करणार आपण पुट sin inverse t इक्वल टू x ठेवू आपण. तर यावरून sin x इक्वल टू आपल्याला t मिळणार. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t ने आहे तर 1 अपॉन स्क्वेअर रूट 1 मायनस t स्क्वेअर dt इक्वल टू dx. रिक्वायर्ड इंटीग्रल बिकम इंटीग्रल या t ची व्हॅल्यू पहा sin x आली. sin इन्व्हर्स t बरोबर आपण x ठेवलं आणि 1 अपॉन स्क्वेअर रूट 1 मायनस टी स्क्वेअर इंटू dt ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला dx. हे फंक्शन झालं आपलं x इंटू साइन x dx. याला u डॉट च्या फॉर्म मध्ये आलं म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्ट आलं. फर्स्ट फंक्शन अल्जेब्रिक देन ट्रिग्नोमेट्रिक. इंटिग्रेशन बाय पार्ट में फर्स्ट फंक्शन इंटीग्रल ऑफ सेकंड minus integral derivative of first integral of second into dx, that is x. Sin चे इंटीग्रल वही होते हैं minus cos x minus derivative of x with respect to x ni 1. Sin चे इंटीग्रल minus cos x dx, that is minus x cos x minus into minus होगा plus आणि इंटीग्रल 1 into cos x means cos x आणि cos चे इंटीग्रल असते sin x. सगळे इंटीग्रल निघाले म्हणून प्लस कॉस्ट ऑफ इंटिग्रेशन. पण इथे पुन्हा लक्ष ठेवायचं की आपल्याला x व्हेरिएबल मध्ये आन्सर नाही विचारलं, ते विचारलं आहे t व्हेरिएबल मध्ये. तर x च्या ऐवजी t ची व्हॅल्यू ठेवायची आहे. मायनस x मीन्स sin इन्व्हर्स t cos x मीन्स sin इन्वर्स t. त्यानंतर प्लस sin x मीन्स t आणि प्लस इतकं त्याचं आन्सर राहणार. नेक्स्ट आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल sin theta log of cos theta into d theta. Now given integral is sin theta log of cos theta d theta. Now put cos theta equal to t to अपन derivative minus sin theta d theta equal to dt. Required integral become sin theta d theta ची व्हॅल्यू येणार त्यावरून sin theta d theta या साइडला मायनस आहे, या साइडला प्लस, तर ते येईल मायनस dt into log of cos theta म्हणजे t minus sign is constant, take out common, log t याला 1 ने गुणू 1 into dt.
याला फर्स्ट फंक्शन, याला सेकंड फंक्शन. हा मायनस साइन बाहेर जाऊ द्या. फर्स्ट फंक्शन log t इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस इंटिग्रल डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रल ऑफ सेकंड इंटू dt मायनस log t वनचे इंटिग्रल t मायनस इंटिग्रल log t ची डेरिवेटिव्ह 1 अपॉन t वनचे इंटिग्रल t इंटू dt that is minus log t t आपण आधी घेऊन टाकणार ते t इंटू log t. आपण मायनस मायनस प्लस होऊन जाईल. t t कॅन्सल झाला 1 राहिला. 1 चा इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू t ने t प्लस c. t ची व्हॅल्यू घेऊन जाईल मायनस t मीन्स cos थीटा log of cos थीटा प्लस cos थीटा प्लस. तुम्ही जास्तीत जास्त cos थीटा कॉमन घेऊ शकता याच्यामध्ये. cos थीटा कॉमन का तर 1 मायनस log of cos थीटा प्लस इज द रिक्वायर्ड आंसर. नेक्स्ट एग्जांपल इज evaluate integral cos under root x cos square root x dx. given integral cos square root x dx. जसं आपण दोन एक्झाम्पल पूर्वी सॉल्व केलं त्याचप्रमाणे पुट स्क्वेअर रूट x इक्वल टू t 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट x dx इक्वल टू dt. आपल्याला dx ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून 2 स्क्वेअर रूट x ने मल्टिप्लाय केलं इंटू dt. या साइडला x व्हेरिएबल आणि t ऑपरेटर आहे तर त्याला 2 स्क्वेअर रूट x मीन्स t ठेवा इंटू dt. रिक्वायर्ड इंटिग्रल बिकम cos स्क्वेअर रूट x मीन्स t आणि dx ची व्हॅल्यू आहे cos t dt. Here 2 is constant, take out common integral t cos t into dt. याला फर्स्ट फंक्शन याला सेकंड फंक्शन म्हणून आपण 2 फर्स्ट फंक्शन इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस इंटिग्रल डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रल ऑफ सेकंड into dt. That is 2 t cos t चा इंटिग्रल sin t मायनस इंटिग्रल t ची डेरिवेटिव्ह 1 cos चा इंटिग्रल sin t into dt. That is 2 t sin t minus when that integral 1 into sin t means sin t चा इंटिग्रल मायनस cos t प्लस इथे आपण t ची व्हॅल्यू ठेवून देणार 2 t मीन्स स्क्वेअर रूट x sin स्क्वेअर रूट x मायनस मायनस प्लस होईल cos स्क्वेअर रूट x प्लस c. तुम्ही होमवर्क साठी प्रॉब्लेम घ्याल sin स्क्वेअर रूट x dx इव्हॅल्युएट इंटिग्रल. अगदी पॅरलल प्रॉब्लेम आहे सोडवायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज evaluate integral sin log x whole square upon x into log x dx. given integral is लक्ष द्या सोपा प्रॉब्लेम आहे log x whole square into x into log x dx. नाउ पुट. आता इथे आपल्याला कन्फ्युजन होते की log x स्क्वेअर पण आहे आणि log x आहे कशा बरोबर सबस्टिट्यूट ठेवायचा. तर आपल्याला जर डेरिव्हेटिव्हचे कन्सेप्ट क्लिअर असेल इंटिग्रेशनचे कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला हे दोन्ही युनिट अतिशय सोपे जातात.
लॉग एक्स स्क्वेअर इक्वल टू 3. डेरिव्हेटिव्ह काढली पॉवर आधी लॉग एक्स चा पॉवर x न कमी होणार तो पॉवर 1 लॉग एक्स मग कंपोजिट फंक्शन झालं 1 अपॉन x dx इक्वल टू dt. यापैकी आपल्याजवळ कुठली कुठली टर्म आहे ही लॉग एक्स ची टर्म आहे अपॉन x आणि dx इक्वल टू dt अपॉन 2. रिक्वायर्ड इंटिग्रल बिकम साइन लॉग एक्स स्क्वेअर म्हणजे आपण t ठेवलं आणि नंतर पहा लॉग एक्स अपॉन x dx ची व्हॅल्यू dt झाली. साइन t चे इंटिग्रल minus cos t plus c, that is minus cos t means log x whole square plus c. तर हे याप्रमाणे एक्झाम्पल सोडत चालायचे. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल स्क्वेअर रूट 4 प्लस 3x मायनस ट्वाइस एक्स स्क्वेअर dx. आता हे एक्झाम्पल स्क्वेअर रूट मध्ये आलेलं आहे आणि स्क्वेअर रूटचे आपण 3 टाइप मध्ये आपण इंटिग्रल पाहिले यापूर्वी. तर हे इंटिग्रल 4 प्लस 3x मायनस ट्वाइस एक्स स्क्वेअर दिला आपल्याला इथे. तर स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये येणार आहे. याला आपण कम्प्लीट स्क्वेअर करण्याचा प्रयत्न करू. -2 कॉमन घ्या म्हणजे राहिलं एक्स स्क्वेअर मायनस 3/2x मायनस 2. इथे स्क्वेअर रूट इंटिग्रल यामधून फक्त केवळ 2 बाहेर घ्यायचा. स्क्वेअर रूटच्या बाहेर 2 येईल. मायनस साइन नाही बाहेर घ्यायचा. इथे मायनस राहिला एक्स स्क्वेअर मायनस 3/2x. किती वेळाने सबट्रॅक्ट करावं लागेल. 3/2 ला 2 ने भागलं 3/4. 3/4 चा स्क्वेअर 9/16 मायनस 9/16 मायनस 2 into dx. That square root 2 is constant, take out common integral minus पहिल्या तीन टर्म आहे x मायनस 3/4 होल स्क्वेअर मायनस 9/16 आणि मायनस 2 मायनस 41/16 into dx. हा मायनस साइन इथे आपण ऍब्सॉर्ब करून टाकू म्हणजे काय होणार आहे स्क्वेअर रूट 41/16 मायनस x मायनस 3/4 होल स्क्वेअर. कोणत्या इंटिग्रेशनला पॅरललच इंटिग्रल स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. काय असतो मग तो रिझल्ट स्क्वेअर रूट 2 बाहेर x/2 दॅट इज x मायनस 3/4/2 स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर 41/16 मायनस x मायनस 3/2 होल स्क्वेअर प्लस a स्क्वेअर बाय 2 41/16/2. ठीक आहे. साइन इनवर्स x अपॉन a x मायनस 3/4 अपॉन a स्क्वेअर 41/16 आहे ते किती येणार स्क्वेअर रूट 41/4. ठीक आणि इंटिग्रेशन निघाल म्हणून प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन याला क्लिअर करून घेऊ आपण. स्क्वेअर रूट 2 इथे पहा एलसीएम 4 येईल म्हणजे 4x मायनस 3 अपॉन 2 इंटू 4 होणार 8. नंतर हे एक्सपान्शन पार्ट आहे एक एक स्टेप मागे जाऊ 1 2 3 4 5. याच्यामध्ये फक्त केवळ 2 बाहेर गेलेला आहे म्हणून हे एक्सपान्शन आहे. केअरफुली मायनस साइन जर आपण ऍब्सॉर्ब केला तर हे एक्सपान्शन आपल्याला मिळणार x स्क्वेअर 12 राहू द्या असं त्याप्रमाणे 41/16 किंवा मग तुम्ही हा स्क्वेअर रूट 2 जर याच्या आतमध्ये टाकला तर आपल्याला सरळ काय मिळून जाईल हा स्क्वेअर रूट 2 आपण याच्या आतमध्ये घेणार. हा जो स्क्वेअर रूट 2 बाहेर निघाला आहे हा जर आपण आतमध्ये घेतला तर हे एक्सपान्शन आहे
4 प्लस 3x मायनस ट्वाइस एक्स स्क्वेअर प्लस आता या स्क्वेअर रूट 2 ने इथे गुणायचं आहे म्हणजे 41 इंटू स्क्वेअर रूट 2 अपॉन 16 इंटू 2 दॅट इज 32 साइन इनवर्स 4 याचा एलसीएम घ्या 4x मायनस 3 इंटू अपॉन स्क्वेअर रूट 41 एलसीएम घेतल्यानंतर हा 4 4 कॅन्सल होऊन जाईल प्लस इज द रिक्वायर्ड आन्सर. थँक्यू. नेक्स्ट पिरियडला आपण या टाईपचं एक एक्झाम्पल पाहू आणि त्याला सॉल्व्ह करू. तुम्ही तो एखादा होमवर्कसाठी घेऊन टाका. इंटिग्रल एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 6 एक याला घेऊन टाकायचं. दुसरं आहे इंटिग्रल ट्वाइस एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 4 dx. कम्प्लीट स्क्वेअर करून याला सॉल्व्ह करायचं. इथे एक तर इथे स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला किंवा स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला लागला आपल्याला. थँक्यू.